शक्ति है, वो 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 शक्ति है। कभी कभी वो शक्ति है, कभी कभी वो भक्ति है, न झुकती है न रुकती है, न थमती है न थकती है, न झुकती है न रुकती है, न थमती है न थकती है। शक्ति है, वो 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 शक्ति है। वो शक्ति है कि जिसको अपनी शक्तियों का ज्ञान है, जिसके हाथ में कमान लक्ष्य पर ही ध्यान है, जो चक्रवात की लहर के सर पे चढ़ के झूम ले, कि प्रश्न चिन्ह तोड़ कर जो उत्तरों को चूम ले। शक्ति है, वो 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 शक्ति नवी मुंबईमध्ये सामाजिक चळवळ उभी करणाऱ्या संदीप नाईक प्रतिष्ठानच्या वतीने नवी मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबईतील विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान स्त्री कर्तृत्वाचा 2024 या कार्यक्रमाचं दिमागदार आयोजन वाशी इथल्या विष्णुदास भावे नाट्यगृह इथं करण्यात आलं होतं। या दिमागदार कार्यक्रमाला उपस्थित महिलांनी सभागृह तुडुंब भरले होते। या प्रसंगी नवी मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांच्यासह आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू जेमिमा रॉड्रिग्स याही उपस्थित होत्या। तर भाजप प्रदेश उपाध्यक्ष प्राध्यापिका वर्षा भोसले, जिल्हा महामंत्री नेत्रा शिर्के, नवी मुंबई भाजपा महिला जिल्हाध्यक्षा माधुरी सुतार, रयत शिक्षण संस्थेच्या जयश्री चौगुले यांच्यासह बेलापूर विधानसभा मतदारसंघातील माजी नगरसेविका व्यासपीठावर उपस्थित होत्या। कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच स्वर्गीय अक्षता आगासकर आणि यशश्री शिंदे या दोन भगिनींना श्रद्धांजली वाहण्यात आली। या कार्यक्रमाचा भावनिक क्षण ठरला। या कार्यक्रमास उपस्थित प्रगती गायकर या दिव्यांग मुलीनं जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांना राखी बांधण्याची इच्छा व्यक्त केली। तिच्या इच्छेनुसार संदीप नाईक यांनी तिच्याकडून राखी बांधून घेतली। संदीप नाईक एका भावाप्रमाणे आमचं रक्षण करतील हा विश्वास प्रगतीने या प्रसंगी व्यक्त केला। तर यावेळी उपस्थित सामाजिक कार्यकर्त्या अमरजा चव्हाण यांच्या वतीनं उपस्थित सर्व महिलांच्या वतीनं संदीप नाईक यांना राखी बांधून महिला सुरक्षितता, सक्षमीकरण आणि कल्याणासाठी त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली। तर संदीप नाईक यांनी महिलांच्या रक्षणाची आणि सक्षमीकरणाची जबाबदारी घेत त्यांच्यासाठी एक भाऊ म्हणून खंबीरपणे उभे राहण्याची ग्वाही या प्रसंगी उपस्थित महिलांना दिली। या प्रसंगी संदीप नाईक यांच्या वतीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू जेमिमा रॉड्रिग्स हिच्यासह कलाकार सिंधू नायर, रयत शिक्षण संस्थेच्या जयश्री चौगुले, वैज्ञानिक डॉक्टर अंजली पारसनीस, सीए अल्मास फारुख शेख, कलाकार नीलम हेमराजनी, योगा शिक्षिका सरिता पवार, शिक्षण क्षेत्रातील कामासाठी बीना थंपी, बचत गट चळवळीसाठी नीलम वकवईकर, कर्णबधिर मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणाऱ्या कविता फुलारे, सुप्रसिद्ध रांगोळी कलाकार मधुरा भोईर, मिताली सुर्वे, साहित्यिका कविता राजपूत, HIV बाधितांसाठी काम करणाऱ्या सुनीता जाधव, वंचित मुलांच्या शिक्षणासाठी कार्यरत शीला जाधव, भरतनाट्यम कलाकार अनुराधा जालनावाला, कोरिओग्राफर सुहासिनी पाडळे, शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्यरत लता पवार, सामाजिक कार्यकर्त्या अमरजा चव्हाण, सेंट जेवियरच्या CEO मनीषा अंधानसरे, स्विमिंग प्रशिक्षक पानसरे, आरोग्य क्षेत्रामध्ये कार्यरत सना असगर शेख, आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू अभिलाषा म्हात्रे, उद्योजिका पल्लवी गोवेकर, वित्तीय सल्लागार शालिनी कांबळे, आरोग्य व्याख्याता प्रगती जगताप, आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग चॅम्पियन समीक्षा बनसोडे, वकील नीता गंगावणे यांचा गौरव करण्यात आला। या प्रसंगी आयोजक संदीप नाईक यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। सन्मान स्त्री कर्तृत्वाचा नवी मुंबई शहरामध्ये विविध विभागामध्ये नवी मुंबईच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये अनेक विषयांमध्ये आपलं कामाचा ठसा उमटवलेला या
कर्तृत्ववान महिला आहे. कोणी सैन्य दलामध्ये आहे, कोणी शिक्षिका आहे, कोणी उद्योजिका आहे, कोणी पर्यावरण क्षेत्रामध्ये काम करते. आणि अशा विविध क्षेत्रांमध्ये काम करत असताना आपल्या जीवनाच्या प्रवासामध्ये मुलगी म्हणून, बहीण म्हणून, आई म्हणून आणि पत्नी म्हणून त्यांनी जबाबदारीची बजावलेली भूमिका आणि त्यानंतर आपण आपल्या कर्तृत्वाच्या माध्यमातून आपल्या स्वतःला सिद्ध करू शकलो. आपल्या अनुभवाचा फायदा हा आपल्या समाजाला झाला पाहिजे, आपल्या परिसराला झाला पाहिजे, आपल्या नवी मुंबई शहराला झाला पाहिजे. म्हणून या महिलांनी आपलं स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करत असताना आपल्या स्वतःच्या अनुभवाच्या माध्यमातून समाजाला देखील काहीतरी देण्याचा प्रयत्न हा सातत्यानं केला आहे. आणि अशा महिलांचा सन्मान हा झालाच पाहिजे. ह्या महिलांच्या व्यतिरिक्त अनेक नवी मुंबईमध्ये अशा कर्तबगार महिला आहेत की ज्यांनी आपल्या कामाचा ठसा हा उमटवलेला आहे आणि आपलं काम फक्त यशस्वीपणे करत त्यांनी समाजाला देखील काहीतरी देण्याची धारणा ठेवलेली आहे. आणि अशा महिलांचा सन्मान हा झालाच पाहिजे. आज या महिलांनी त्यांच्या मनोगतामध्ये व्यक्त केलेलं त्यांचे शब्द किंबहुना त्यांच्या भावना ह्या देखील अत्यंत महत्त्वाच्या होत्या. आज मला खूप आनंद आहे. खरं तर या कार्यक्रमाला आल्यानंतर सर्वच ठिकाणी महिला भगिनी, मातृशक्ती होती, महिला शक्ती होती. मला कुठेतरी हरवल्यासारखं वाटत होतं. ते म्हणलं आपण आज काहीतरी या कार्यक्रमामध्ये वेगळे आहोत का. परंतु जेव्हा चव्हाण मॅडमनी आज आणलेली राखी माझ्या हातामध्ये बांधली आणि एक जबाबदारी त्यांनी मला दिली, त्यामुळे ही शक्ती आपल्यासोबत आहे. पण या शक्तीकरता तिला सुरक्षित ठेवण्याकरता आणि पाठबळ देण्याकरता नक्कीच आम्हा सगळ्या भावांना मेहनत करावी लागेल, हे या प्रसंगी मी नक्कीच सांगेन. तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू जेमिमा रॉड्रिग्स यांनी सांगितलं की संदीप नाईक यांच्यामुळेच नवी मुंबईमध्ये अनेकदा येण्याचा योग आला आणि आज मी देखील नवी मुंबईची एक रहिवासी आहे. पुढे त्या म्हणाल्या की खेळाप्रती संदीप नाईक यांची असलेली तळमळ आणि उभरत्या खेळाडूंसाठी त्यांच्या मार्फत होणारं सहकार्य नक्कीच कौतुकास्पद आहे. मुझे बहुत अच्छा लगा ऑनेस्टली, क्योंकि इतना प्यार मुझे मिलना, और ये इसी बार नहीं, जब भी मैं नवी मुंबई आती हूँ संदीप सर, तो हमेशा मिलता है इतना प्यार. तो थैंक यू सो मच फॉर दैट. बहुत ही हेल्पफुल है, क्योंकि अभी तक जब भी मैंने कॉल किया है या कुछ भी प्रैक्टिस के लिए या कुछ भी चाहिए मुझे, उन्होंने कभी ना नहीं बोला है. जो भी हो हमेशा हेल्प करते हैं. तो आई थिंक इफ़ यू कुड टेल मी उनका कैरेक्टरिस्टिक ऐसे कि वो ही लव्स टू हेल्प पीपल एंड ही हैज़ अ बिग हार्ट. स्पेशली जो भी स्पोर्ट्स के लिए हो वो हमेशा सपोर्ट करते हैं. आई थिंक लास्ट टाइम जब मैं आई थी उनके लिए पैड्स और एक बैट और ग्लव्स भी लाई थी, तो वो बहुत खुश हुए थे कि एटलीस्ट फाइनली अभी तो है, तो प्रैक्टिस करना पड़ेगा हम लोग को. आई जस्ट से हैप्पी बर्थडे सर. थैंक यू फॉर एवरीथिंग यू डू फॉर नॉट जस्ट मी बट एवरीवन इन नवी मुंबई, एंड थैंक यू फॉर बीइंग सो काइंड एंड हेल्पफुल. तर या प्रसंगी सत्कारमूर्ती कर्तृत्ववान महिलांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत संदीप नाईक यांच्या माध्यमातून करण्यात आलेला सन्मान स्त्री कर्तृत्वाचा हा सन्मान नक्कीच आम्हाला प्रेरणादायी व ऊर्जा देणार आहे. कॉलेजमध्ये काय असायचं, मी ह्याच्यासाठी कुठल्या तरी हे असायचं, कार्यक्रम असायचा, तेव्हा मी जात होते आणि त्यावेळी मला हे दोघं दिसायचे आणि दोघं दिसल्यानंतर नंतर थोडी ओळख झाली माझी आणि मग चांगली ओळख झाली. त्यांचा स्वभाव चांगलाच आहे, प्रश्नच नाही आहे. अगदी प्रेमळ म्हटलं तरी चालेल. हां. संदीप नाईकला मी माझ्या लहानपणापासून ओळखते आणि आता नाही, त्या टाईमपासूनच तो खूपच ॲक्टिव्ह आहे. आणि फक्त स्त्रियांसाठी नाही, तरुणासाठी, ज्येष्ठ नागरिकासाठी, कोणासाठी असू द्या, संदीप नाईक साहेब नेहमी उपस्थित असतात. संदीप नाईक प्रतिष्ठान या कार्यक्रमाबद्दल मी हे सांगेन की यांनी आमच्यासारख्या कर्तृत्वान महिला बघून त्यांनी आम्हाला एक व्यासपीठ दिलं आहे की म्हणजे एवढ्या सगळ्या नवी मुंबईमध्ये खूप साऱ्या महिला आहेत, पण त्याच्यातून माझी निवड केली आणि त्यांनी मला एक स्टेज दिला. त्याबद्दल मी त्यांचे खूप धन्यवाद म्हणेन. आणि असे संदीप नाईक सरांसारखे जे लोक आहेत ते आम्हाला खूप प्रोत्साहन देतात की तुम्ही असेच काम करत जा म्हणून. त्यामुळे त्यांचे मी खूप खूप धन्यवाद म्हणेन की त्यांनी ही ऑपॉर्च्युनिटी मला दिली. कार्यक्रमात येऊन खूपच छान वाटलं. स्त्री शक्तीचा जो सन्मान झाला आहे संदीप नाईक प्रतिष्ठानद्वारा, सगळ्या क्षेत्रातील ज्या उल्लेखनीय कामगिरी केलेल्या स्त्रियांचा सत्कार झालेला आहे. अतिशय उल्लेखनीय असं हे त्यांनी कार्यक्रम हाती घेतलेला आहे आणि या गोष्टीचा आम्हाला सगळ्यांना आनंद झाला. मला प्रथमच इथे असा अनुभव आहे आणि एक साहित्यिक म्हणून मी अनेक पुरस्कार मिळवलेले आहेत, पण एक स्त्री सन्मान म्हणून एक मिळालेला पुरस्काराचं काही मोल नाही आहे.
आणि मी एवढंच म्हणेन की एका स्त्रीसाठी प्रेमाहूनही अधिक प्रिय तिला तिचा सन्मान असतो आणि जिथे सन्मान असतो तिथे अर्थातच लक्ष्मी, सरस्वती आणि दुर्गेचा वास असतो. एवढा पाऊस आहे तरी सगळे अगदी उत्साहाने आणि सगळे तयार होऊन आलेले आहेत सगळ्या महिला. खूप छान वाटलं. खूप छान त्यांचं हे कार्य आहे. यामुळे काय बऱ्याच जणांना प्रेरणा मिळते, म्हणजे काम करण्यासाठी एक उत्स्फूर्त असा म्हणजे उत्साह निर्माण होतो. खूपच अभिमान वाटलं की एवढ्या लेडीज मध्ये माझा सत्कार व्हायला लागला. त्यांचं जे योगदान आहे ते खूपच म्हणजे भारी आहे. तर मी त्यांचे खूप आभार व्यक्त करते आणि त्यांना जय महाराष्ट्र बोलते. ते बोलवलं मला हा खूप मोठा मान वाटतोय की माझं इतके वर्षांचं जे मी कार्य करते ते सत्कारणी लागल्यासारखं वाटतंय. संदीपजी नाईक या साहेबांनी जो नारी स्त्री शक्तीचा सन्मान जो करत आहे त्याबद्दल आज खूप आनंद होत आहे. आमच्या सगळ्या कलाकारांना व्यासपीठ देऊन किंवा त्याचा सन्मान करून त्यांना खूप स्टेज त्यांना देत आहेत, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संदीप नाईक सरांचे धन्यवाद करते की नवी मुंबई शहरातील ज्या महिला आहेत, कर्तृत्ववान महिला आहेत, त्यांना एक सुंदर व्यासपीठ त्यांनी आज उपलब्ध करून दिलं. माझ्यामध्ये सुद्धा म्हणजे मी ह्याच्यापेक्षा मी म्हणेन की एवढं घरातला कार्यक्रम आहे, या घरातल्या कार्यक्रमामध्ये आपल्याला सत्कार होतोय आणि तशा पद्धतीचंच प्लॅटफॉर्म सरांनी बाकी महिलांसाठी करून दिलेलं आहे. हे एनकरेजमेंट आम्हा सगळ्या महिलांमध्ये तयार झालेलं आहे. तर प्रथम संदीप नाईक प्रतिष्ठानांना, ह्या संस्थेला मी धन्यवाद करू इच्छिते आणि अशाच पद्धतीने सुंदर कार्यक्रम त्यांनी महिलांसाठी राबवावा. हा सन्मान खरंच खूप मोठा आहे, कारण की साहेबांचा वाढदिवस आणि त्यानिमित्ताने ही त्यांनी संकल्पना मांडली की स्त्रीचा सन्मान होणं हे फार गरजेचं आहे. आणि आपण बऱ्याचदा बघतो की आपण काम सतत करत राहतो पण त्याची कुठेच दखल घेतली जात नाही. आणि ही आमच्यासाठी खूप मोलाची आणि अभिमानाची गोष्ट आहे की आम्ही वर्षानुवर्ष, जसं मी आज ॲक्टर आहे, मॉडेल आहे, कोरिओग्राफर आहे आणि नवी मुंबईमधून काम करते आणि इंडस्ट्रीत प्रॉपर काम करता येते नवी मुंबईच्या कलाकारांना, आणि ह्या गोष्टीची दखल घेणं हे फार महत्त्वाचं आहे. तर खरंच खूप खूप मनापासून धन्यवाद की आतापर्यंतचं जे आम्ही काम केलंय त्या कामाची दखल घेतली आणि आज आम्हाला इथे सन्मानित केलं जातंय. कारण की मोस्टली आपण मोठे मोठे अवॉर्ड फंक्शन्स बघतो की तिकडे रजिस्ट्रेशन करणं, काही फीज आकारली जाते, पण ह्या गोष्टीचा तमा काही न बाळगता त्यांनी सगळ्या स्त्रियांना हा सन्मान दिलाय. तर मी खरंच मनापासून धन्यवाद मानते. I know him as a person that he is up to date and he reaches on time and he solves the problems of the people well. He is very friendly in fact, and he used to recognize the people from different fields. He tried to encourage the people better. सत्कार सोहळ्याप्रसंगी परंपरा आगरी कोळ्यांची हा बहारदार पारंपरिक लोकगीतं आणि कोळी गीतांचा कार्यक्रम सादर करण्यात आला. यावेळी महिला स्वतःला रोखू शकल्या नाहीत. गाण्याच्या तालावर त्यांनी देखील ठेका धरला, त्यामुळे कार्यक्रमाची रंगत आणखीनच वाढली.